स्तोत्रसंहिता 78 अध्याय 19 ते 29 वचनापर्यंत. स्तोत्रसंहिता 78 हे देवाविरुद्ध बोलले. ते म्हणाले, रानात वर्षाची सिद्धता करण्यास देव समर्थ आहे काय? वचन 20 पाण्याने खडकावर टोला मारला, तेव्हा पाणी उसळून वाहू लागले व त्याचे लोट चालले. तो मागवले देण्यास समर्थ आहे काय? तू आपल्या लोकांना मांस पुरवील काय? वचन 21 ही ऐकून परमेश्वर बोलला आणि यहोवा त्याचा अग्नी पेटला इस्रायलावर, त्याचा क्रोध भडकला. वचन 22 कारण त्याने देवावर विश्वास ठेवला नाही आणि त्याने सिद्ध केलेल्या कारणावर भरोसा ठेवला नाही. वचन 23 तरी त्याने वरती आभाळास आज्ञा केली व आकाशद्वारे उघडली. वचन 24 खाण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर मांडाचा वर्षाव केला आणि त्यांना स्वर्गाने धान्य दिले. वचन 25 दिव्यदूताची भाकर मानवाने खाल्ली, पुरुष इतक्यात त्याने त्यांना दिले. वचन 26 त्याने पूर्वेचा वारा आकाशात वाढला आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा आणला. वचन 27 त्याने त्यांच्यावर धुळीसारखा मांसाचा आणि समुद्राच्या वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला. वचन 28 त्यांनी त्यांच्या छावणीमध्ये त्यांच्या वस्तीभोवती ते काढले. वचन 29 ती खाऊन ते अगदी तृप्त झाले, अशा रीतीने त्यांची इच्छा त्याने पुरली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय संदीपा, इस्रायल लोक काय म्हणत आहेत? इस्रायल लोक ज्या वेळेला रानात होते, परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले, बंदीखान्यातून तर अगदी फारूच्या गुलामगिरीतून प्रभूने त्यांना सोडविले. तेव्हा ते रानात आणि जंगलात होते. अशा परिस्थितीमध्ये ते कुरकुर करू लागले, काय परमेश्वर आम्हाला भाकर देण्यास समर्थ आहे का? परमेश्वर आम्हास पाणी देण्यास समर्थ आहे का? अशा प्रकारे ते म्हणू लागले. तेव्हा परमेश्वराचा कोप, परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला. परंतु परमेश्वराने त्यांना खाण्यासाठी अन्न आणि पिण्यासाठी पाणी दिले. देवपित्याने वरून त्यांच्यासाठी माना पाठवला, जे देवदूतांचे अन्न होते, ज्या मान्याची चव तेलात तळलेल्या पुरीसारखी आणि मध घालून केलेल्या पोळीसारखी चव होती. असा माना देवदूताचे अन्न देवपित्याने इस्रायल लोकांना खाव्यास दिले. एका दगडावर खाटी मारतात, एका दगडातून पाणी नदीसारखं वाहू लागलं. इस्रायल लोक भरपूर पाणी पिले आणि खाण्यासाठी प्रभूने त्यांना मात्र अन्नही दिले, मानही दिला आणि मांसही दिले. खाऊन उरेल इतके प्रभूने त्यांना मांस दिले, इतके प्रभूने त्यांना धान्य आणि अन्न दिले. प्रभूने त्यांना तृप्त केले, सर्व गोष्टीने प्रभूने त्यांना संतुष्ट केले. हालेलुया. पण इस्रायल लोक काय म्हणत आहे? देव समर्थ आहे का आम्हाला भाकर द्यायला? देव समर्थ आहे का आमची तहान मिटवायला? अनेक वेळा माणसाच्या जीवनात एक प्रश्न निर्माण होतो, काय देव समर्थ आहे का माझी बंधने तोडायला, माझ्या समस्येतून मला मुक्त करायला, माझ्या संकटातून मला सोडविण्यासाठी, मला ज्या गोष्टी हव्यात त्या देण्यासाठी, माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी, माझ्या धंद्याला आशीर्वाद देण्यासाठी, माझ्या कुटुंबाची प्रगती करण्यासाठी काय देव समर्थ आहे का? असा प्रश्न अनेक लोकांच्या जीवनामध्ये निर्माण होतो, जसं की इस्रायल लोकांच्या जीवनात निर्माण झाला होता. आहे का देव समर्थ? काय वाटते आपल्याला? परमेश्वर पिता प्रत्येक गोष्टीत समर्थ आहे का? तर बायबल सांगते, हा परमेश्वर पिता प्रत्येक गोष्टीत समर्थ आहे. त्याला सर्व गोष्टी मात्र शक्ती, म्हणजे सर्व गोष्टी करण्यात मात्र तो ताकदवान परमेश्वर आहे, शक्तिशाली परमेश्वर आहे, बलकट परमेश्वर आहे, मजबूत परमेश्वर, समर्थ परमेश्वर. हे तो करू शकतो. करण्याचं ते कौशल्य, करण्याचं ते सामर्थ्य परमेश्वरामध्ये समर्थ आहे. बायबल सांगते तो
सक्षम हे सर्व करण्यासाठी। मजबूत आहे आपला परमेश्वर पिता, हे करू शकतो आपला देव पिता। अशी कोणतीच गोष्ट नाही की जी देव पिता करू शकत नाही, अशी कोणती अवघड गोष्ट नाही की जी देवाला येऊ शकत नाही। देव पिता प्रत्येक गोष्ट करण्यासाठी समर्थ परमेश्वर आहे। पण इस्रायल लोक काय म्हणत होते, काय देव समर्थ आहे का आम्हाला अन्न द्यायला, आम्हाला भाकर द्यायला, आम्हाला मांस द्यायला, आम्हाला पाणी द्यायला? कारण ते रानात होते, जंगलात होते, परंतु देवाने दिले। अगदी देवदूतांचं अन्न वरून सुद्धा पाठवलं। मांस होतं, मटण होतं, देवाने मांस पण दिलं। एवढं मांस, एवढं मटण दिलं की 2 हात उंचीचा थर जमला। एक दिवसाची मजल पुढे चालून जातील, एक दिवसाची मजल मागे चालून जातील, म्हणजे एक दिवसाची वाट पुढे आणि एक दिवसाची वाट मागे चालून जातील, इथपर्यंत मांस पडत गेलं। देवाने इतकं मांस त्यांना दिलं, भरपूर भाकरी दिले प्रभूने, म्हणजे माना दिला, ज्याच्याने त्यांना हव्या तितक्या भाकरी बनवून खाऊ शकले। परमेश्वर पित्याने 40 वर्ष इस्रायल रानात होते। इस्रायल लोक 40 वर्ष बिना कष्टाने प्रभूने त्यांना खायला प्यायला घातलं। पाणी होतं, एका दगडावर काठी मारता एका दगडातून पाणी निघालं। एक दगड पुढे बघा पाणी निघतो का? नाही ना, दगड पुढल्या दगडातून पाणी निघत नाही। पाणी निघणं सोडू द्या, दगड पाणी शोषून पण घेत नाही। पण एका दगडावर काठी आपटता एका दगडातून पाणी बाहेर पडलं, थोडस नाही, नदीसारखं पाणी। 6 लाख लोक, गुरढोर, षड्रमंड सर्वांनी विपुल पाणी पिलं, इतकं पाणी एका दगडातून निघालं। देव समर्थ आहे सर्व गोष्टी करण्यासाठी। ताकदवान परमेश्वर आहे, शक्तिशाली परमेश्वर आहे, बलकट परमेश्वर आहे, हर एक गोष्ट करण्यास सक्षम आहे परमेश्वर आपला। सर्व काही करू शकतो आपला देव पिता समर्थ आहे। बायबल सांगते भले तुमच्या जीवनात समस्या आहेत, निराश आहे, दुःख आहे, अडथळे आहेत, आजार आहेत, विकार आहेत किंवा इतर अनेक गोष्टी आहेत, या सर्वातून तुम्हाला मुक्ती देण्यासाठी प्रभू समर्थ आहे। बाळाच्या देणगीसाठी प्रार्थना करत आहात, प्रभू तुम्हाला बाळाची देणगी देण्यासाठी समर्थ आहे। कर्जाच्या समस्या तुम्ही सापडलेले आहेत, कर्जाच्या समस्यातून, बंधनातून मुक्त करण्यासाठी देव समर्थ आहे। धंद्याला आशीर्वाद देण्यासाठी, तुमची प्रगती, उन्नती करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे। मोठे मोठे आजाराने तुम्ही पीडित आहात, डॉक्टराने आशा सोडलेली आहे, पण देव समर्थ आहे तुमचे आजार बरे करण्यासाठी। प्रत्येक गोष्ट करण्यासाठी समर्थ आहे आपला परमेश्वर पिता। प्रत्येक गोष्ट तो करू शकतो, इतका तो सामर्थ्यवान आहे आपला परमेश्वर पिता। त्याला अवघड, अशक्य अशी कोणतीच गोष्ट मिळत नाही। तो महान परमेश्वर आहे, म्हणून बायबल सांगते आपला देव पिता समर्थ आहे। मग इब्री लोकांपत्र 7:24-25 वचना, प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्यासाठी मृत्यू पावला आणि पुन्हा उठविला गेला। बायबल सांगते, हा प्रभू वचन सांगते की देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे ताराव्यास हा समर्थ आहे। आजी प्रभू पित्याकडे आपल्यासाठी मध्यस्थी प्रार्थना करत आहे आणि जी प्रभूकडे वळत आहे अशा प्रत्येकाला ताराव्यास समर्थ आहे। प्रभू येशू तारणासाठी समर्थ आहे, उद्धार करण्यास समर्थ आहे, आपली प्रगती करण्यास प्रभू समर्थ आहे। म्हणजे आपल्याला तारणासाठी प्रभू येशू समर्थ आहे। तो उद्धार नक्की करणार, तो नक्की आपलं तारण करणार, त्याच्यात हे सामर्थ्य आहे, तो समर्थ आहे, तो बलकट परमेश्वर आहे, तो हे करू शकतो। सर्व करण्याचे सामर्थ्य आपल्या परमेश्वर पित्यामध्ये, तो शक्तिशाली आहे, सशक्त आहे, मजबूत आहे परमेश्वर, तो हे करू शकतो, समर्थ आहे आपला परमेश्वर पिता। हालेलुया। म्हणून बायबल सांगते इब्री लोकांपत्र 2:18 वचना, प्रभू येशूची परीक्षा होत असताना स्वतः प्रभूने मात्र त्या परीक्षेचा सामना केला, परमेश्वर पित्याची आज्ञा पाळली आणि स्वतःला पित्याच्या हाती सोपवून दिले, तो दुःख त्याने सहन केले। मग आता ज्यांची परीक्षा होत आहे, त्यांना सहाय्य कराव्यास सुद्धा प्रभू येशू समर्थ आहे। जे प्रभू मध्ये जीवन जगत आहेत, प्रभू मध्ये अनेक संकटांना, परीक्षेला तोंड देत आहेत, समर्थ आहे प्रभू तुम्हाला मदत करायला, समर्थ आहे प्रभू तुम्हाला सहाय्य करायला। ज्यांची ख्रिस्तामध्ये परीक्षा होते त्यांनाही सहाय्य करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे, म्हणून बायबल सांगते तो आपल्याला मदत करणार, तो आपल्याला सहाय्य करणार, या संकटातून बाहेर उतरण्यासाठी, या
समर्थ आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रत्येक गोष्टीत तो सशक्त आहे, प्रत्येक गोष्टीत तो शक्तिमान परमेश्वर आहे. तो ते सर्व करू शकतो ज्याचा आपण सुद्धा विचार करू शकत नाही. आपला प्रभू समर्थ परमेश्वर आहे, सर्व शक्तिमान परमेश्वर. बघा, परमेश्वर पित्याने आपलं पहिलं नाव जे प्रगट केलं ते पहिलं नाव तर सर्व समर्थ. आणि हे पहिलं नाव परमेश्वर पित्याने प्रथम मात्र अब्रामाला प्रगट केलं. उत्पत्ती या पुस्तकामध्ये 17 अध्यायामध्ये बायबल काय सांगते, 1 वचना देव पित्याने म्हटलं की मात्र मी सर्व समर्थ परमेश्वर आहे. तू माझ्या समोर सात्विक रीतीने, सरळ रीतीने तू वाग. मी सर्व समर्थ परमेश्वर आहे. सर्व समर्थ, सर्व समर्थ म्हणजे मला सर्व करण्यास मी शक्तिमान परमेश्वर आहे. मी सर्व काही करू शकतो. मला कोणतीच गोष्ट अवघड नाही, अशक्य नाही. मी सर्व समर्थ परमेश्वर आहे. सर्व काही मी करू शकतो. सर्व करण्याची शक्ती आहे माझ्यामध्ये. म्हणून देव पिता म्हणत आहे सर्व समर्थ परमेश्वर. हे नाव देव पिताने प्रथम अब्रामास प्रगट केले. देव पित्याचं नाव तोपर्यंत मात्र सुरुवातीला कोणालाच माहिती नव्हतं. आणि म्हणून परमेश्वर या नावाने परमेश्वर पित्याला आवाज देत होते, किंवा मात्र सर्व समर्थ या नावाने आवाज देत होते. सर्व समर्थ. देव पित्याचं पहिलं नाव कोणाला कळालं? मोशेला. निर्गम या पुस्तकामध्ये 6:3 वचनात परमेश्वर पित्याचं प्रथम नाव मोशेला कळालं आणि ते नाव होतं यहोवा. परमेश्वर पित्याने मोशेला काय म्हटलं? अब्राम, इसाक, याकोब यांना मी सर्व समर्थ या नावाने प्रगट झालो, पण मी माझं नाव आता तुला प्रगट करत आहे, यावे यहोवा म्हणून. देव पित्याने आपलं खरं नाव मोशेला प्रगट केले. परंतु देव पिता सुरुवातीपासून देव पित्याचं जे नाव होतं ते नाव होतं सर्व समर्थ. ज्याला सर्व शक्य आहे, जो सर्व काही करण्यास समर्थ आहे, तो म्हणजे आपला परमेश्वर पिता. म्हणून सर्व समर्थ नावाने प्रभू प्रगट झाला होता. अब्राम, इसाक, याकोब. याकोब काय म्हणतो पहा, उत्पत्ती 35:11 आणि उत्पत्ती 48:3 वचना. याकोबाला परमेश्वर पिता म्हणाला की मी सर्व समर्थ परमेश्वर आहे. देव पित्याने याकोबाला दर्शन देऊन म्हटलं मी सर्व समर्थ परमेश्वर आहे. मी तुला फलद्रूप करीन, मी तुला बहुगुणित करीन, मी तुला आशीर्वादित करीन, कारण मला सर्व काही समर्थ आहे. मी सर्व करू शकतो. आणि देव पित्याने केलं सुद्धा. परमेश्वर पित्याने याकोबाला हर एक गोष्ट संपन्न केले, समृद्ध केले, आशीर्वादित केले. प्रभूने त्याला बहुगुणित मात्र केले. जसं प्रभूने म्हटलं मी सर्व समर्थ आहे, त्या प्रकारे याकोबाच्या जीवनात प्रभूने सर्व समर्थ करून दाखवले. हालेलुया, हालेलुया. आपला देव पिता सर्व समर्थ परमेश्वर आहे, ज्याला सर्व काही समर्थ आहे. जसं स्तोत्रसंहिता 91 अध्याय 1 वचना, जो परस्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. वचन काय सांगते? जो परस्पराच्या गुप्त स्थळी बसतो, परमेश्वरामध्ये जीवन जगतो, तो त्या सर्व समर्थाच्या सावलीत राहील. पण सर्व समर्थ परमेश्वर पिता मात्र आपल्या हाताची छाया त्याच्यावर करेल, त्याला सुरक्षा देईल, त्याला संरक्षण देईल, त्याचा सांभाळ करेल, त्याचा बचाव करेल. सर्व समर्थ परमेश्वर, ज्याला सर्व काही समर्थ आहे, जो सर्व करण्यास समर्थ परमेश्वर आहे, त्याचं नावच आहे सर्व समर्थ परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपला देव पिता समर्थ परमेश्वर आहे. वचन सांगते मत्ती 9:27-31 वचनापर्यंत 2 आणले व्यक्ती प्रभूकडे आले आणि प्रभूला विनंती करू लागले, कारण त्यांना दिसत नव्हतं ते आणले होते. त्या प्रभूने त्यांना काय म्हटलं पहा, त्याच्यामध्ये 28 वचना, काय कराव्यास मी समर्थ आहे असा विश्वास तुम्ही धरिता का? तेव्हा त्याने म्हटलं होय. त्या प्रभू त्यांच्या डोळ्यात स्पर्श केला आणि त्याला दिसू लागले, ते पाहू लागले. प्रभूने काय म्हटलं, काय मी कराव्यास समर्थ आहे, तुमचा विश्वास आहे कसा? प्रभू समर्थ आहेच. आणल्याचे डोळे उघडण्यासाठी, बैलांचे कान उघडण्यासाठी, मुक्याची जीभ मोकळी करण्यासाठी, लंगड्याला चालण्याची शक्ती देण्यासाठी प्रभू
विश्वास आहे का? देव हे करण्यास समर्थ आहे, देव आहे समर्थ, पण आपला विश्वास आहे का? आपण हे आस्था बाळगतो का? आपण हे भरोसा बाळगतो का? देव मला हे देण्यास समर्थ आहे म्हणजे आहे देव समर्थ. आपला तो विश्वास आहे का? आपला तो भरोसा आहे का? आपण त्या विश्वासाने प्रार्थना करत आहोत का? जर आहोत तर परमेश्वर पिता नक्की आपल्या जीवनात कार्य करणार, तर परमेश्वर पिता नक्की आपल्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवणार, कारण परमेश्वर पिता या सर्व गोष्टी समर्थ परमेश्वर आहे, शक्तिशाली परमेश्वर पिता आहे, आणि तो आपल्या जीवनात कार्य करणार, आपल्या जीवनातली बंधने तोडणार, तर आपला प्रभू समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते यशा 10:21 वचनात, याकोबाचा औषध समर्थ देवाकडे परत येईल. समर्थ देवाकडे याकोबाची संतती, याकोबाचं राहिलेलं औषध, पुढची पिढी जी राहिलेली आहे ती परमेश्वराकडे परत येईल, कारण तो सर्व समर्थ आहे. सर्व समर्थाकडे वळले जातील आणि सर्व समर्थ त्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी समर्थ करेल. तर आपला प्रभू समर्थ परमेश्वर आहे, ज्याला सर्व शक्य आहे, अवघड असं काहीच नाही, जो शक्तिशाली परमेश्वर आहे आणि आहे तो आपला देव पिता. पुढे वचन सांगते मार्क 1:40 ते 42, एक कुष्ठरोगी प्रभूकडे आला आणि प्रभूला विनंती करू लागला की आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध कराव्या समर्थ आहात. बघा तो प्रभूला काय म्हणतो, प्रभू येशू तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध कराव्या समर्थ आहात. तुमची इच्छा असेल मला शुद्ध करू शकता, म्हणजे त्याचा विश्वास होता येशू समर्थ आहे आणि त्याची इच्छा असली तर मी नक्की बरा होईल. हा विश्वास कोणाचा होता? या कुष्ठरोग्याचा. आणि प्रभूने म्हटलं माझी इच्छा आहे. प्रभूने त्याला स्पर्श केला, त्याचे कुष्ठ निघून गेले आणि तो शुद्ध झाला. प्रभू तो आहे माझी इच्छा, मी आहे समर्थ करण्यासाठी. काय आपला तो विश्वास आहे का कुष्ठरोग्याप्रमाणे? हा, प्रभू हे करण्यास समर्थ आहे, माझे रोग बरे करण्यास समर्थ आहे, मला बाळाची देणगी देण्यास समर्थ आहे, माझ्या धंद्याला यश देण्यास समर्थ आहे, माझी बंधने तोडण्यास परमेश्वर समर्थ आहे, माझ्या अडथळे दूर करण्यास परमेश्वर समर्थ आहे. काय आहे का आपला विश्वास? असा विश्वास आपण व्यक्त करत आहोत का? जर असेल तर प्रभू म्हणतो माझी इच्छा आहे तुझ्या जीवनात कार्य घडावं, तुझी बंधने तुटावी, तुझे अडथळे दूर व्हावे. प्रभू आहे समर्थ, पण आपला विश्वास आहे का? कुष्ठरोग्याने आपला विश्वास व्यक्त केला आणि प्रभूने त्याच्या जीवनात कार्य केलं. प्रभू समर्थ आहे प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये. तो समर्थ परमेश्वर आहे, तो शक्तिशाली परमेश्वर आहे, तो बलकट परमेश्वर आहे, सशक्त परमेश्वर आहे, सक्षम आहे सर्व करण्यासाठी. आपला मात्र विश्वास पाहिजे, आपण विश्वासामध्ये दृढ पाहिजे, अढळ पाहिजे, मजबूत पाहिजे, म्हणजे प्रभू आपल्यामध्ये कार्य करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार, प्रभू आपल्या जीवनातली सर्व बंधने तोडणार, सर्व समस्यातून प्रभू आपल्याला मुक्त करणार, कारण आपला प्रभू जिवंत परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर पिता आहे, शक्तिशाली परमेश्वर पिता आहे, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व देण्यासाठी समर्थ परमेश्वर आहे. आपला प्रभू महान परमेश्वर आहे. हालेलुया. बायबल काय सांगते पहा, मत्ती 10:28 वचन सांगते जे शरीराचा घात करतात, जे शरीराचा नाश करण्यास समर्थ नाही. हालेलुया. फक्त शरीराचा घात करू शकतात, पण मात्र इतर गोष्टी करण्यामध्ये ते समर्थ नाही. त्यांना भिवू नका, पण ज्याच्या हातात आपलं शरीर आणि आपला आत्मा दोन्ही आहे. काय सांगते वचन? जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाहीत, त्यांना भिवू नका, तर आत्मा आणि शरीर या दोहांचा नाश कराव्या, दोहांना नरकात टाकाव्या. जो समर्थ आहे त्याला भ्या. मनुष्य शरीराचा घात करेल पण आत्मा, बायबल सांगते की या माणसाला किंवा सैतानाला तुम्ही घाबरू नका. तर ज्याच्या हातात आपला आत्मा आणि आपलं शरीर दोन्ही आहे, जर आपण पाप केलं तर दोन्ही आत्मा शरीर दोघांना पण तो नरकात टाकेल प्रभू. तर जो समर्थ आहे त्या प्रभू येशूला घाबरून चाला. ज्याच्या हातात आपलं शरीर आहे, ज्याच्या हातात आपला आत्मा आहे, आपला जीव आहे, जो ताराव्यास पण समर्थ आहे आणि
कराव्यास पण समर्थ आहे त्या प्रभू येशूला घाबरून चला. जो सर्व गोष्टी कराव्यात पूर्ण समर्थ आहे. मनुष्य समर्थ नाही, सैतान समर्थ नाही मिळत, फक्त परमेश्वर समर्थ आहे सर्व गोष्टी करण्यामध्ये. तर बायबल सांगते देवाचं भय बाळगा. ज्याच्या हातात आपलं शरीर पण आहे, आपला आत्मा, आपला जीव सर्व आहे, जो सर्व करण्यास समर्थ आहे त्या प्रभू येशूचं भय बाळगा, देव पित्याचं भय बाळगा. कारण तो प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे, त्याला उघड काहीच नाही. पुढे वचन काय सांगते पहा की प्रभू येशू प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये समर्थ आहे. मत्ते 3:9 वचन सांगते की मात्र अब्राहमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका, कारण मी तुम्हाला सांगतो या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यात देव समर्थ आहे. आता इकडे वचन काय सांगते पहा, अब्राहमासाठी परमेश्वर पिता काय करू शकतो, या दगडापासून मुले जन्मास आणण्यास देव समर्थ आहे. दगडापासून देव काही करू शकतो, दगडापासून मुले जन्मास आणू शकतो, म्हणजे निर्जीवपणातून सजीवपण समर्थ आहे. देव दगडापासून मुले जन्मास आणण्यासाठी समर्थ आहे. बघा अब्राहमाच्या जीवनात रोमकरास पत्र 4:18-21 वचनापर्यंत बायबल सांगते की अब्राहमाने परमेश्वर विश्वास ठेवला, कारण ते पित्याने म्हटलं होतं की मी तुझी संतती आकाशातल्या तारे इतकी समुद्राच्या वाळू इतकी करीन, मी तुला बाप बनवीन, मी तुला मुलगा देईन. आणि अब्राहमाने विश्वास ठेवला, आशेला जागा नसताही त्याने धीर धरला आणि देव आपलं दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. संत अब्राहम देवाने दिलेलं अभिवचन देव पिता पूर्ण करण्यास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. देव समर्थ आहे. मला वचन दिले ना, भले माझं वय 100 वर्ष आहे, माझ्या बायकोचं वय 90 वर्ष आहे, आम्ही दोघे जख्खे म्हातारे झालेले आहोत, तरी देव आम्हाला म्हातारपणात मुलगा देण्यास समर्थ आहे. हा विश्वास होता अब्राहमाचा. देवाने आम्हाला वचन दिले, देव पिता वचन पूर्ण करणार, देव पिता वचन पूर्ण करणार पूर्ण समर्थ आहे, हा भरोसा होता अब्राहमाचा. देवाला सर्व शक्य. आणि अब्राहमाने विश्वास ठेवला. सारेचं गर्भाशय सुद्धा निर्जीव झालं होतं. वचन सांगते इब्री लोकास पत्र 11:11-12 सारेचे गर्भाशयही निर्जीव झाले होते, पण तिने वचन देणाऱ्याला विश्वासने मानले, म्हणून देवाने निर्जीवपणातून अवघरित अशी संतती निर्माण केली. गर्भाशय पण निर्जीव झालेलं. निर्जीव वस्तूला पण जन्म देऊ शकत नाही, सजीव वस्तू तो सोडूनच द्या. पण इकडे देवाने निर्जीव गर्भाशयात सजीव पण उत्पन्न केले, सजीव बालाची तयारी केली. हालेलुया, हालेलुया. शास्त्र म्हणते एक स्त्री 45 वर्षानंतर 45-50 वर्षानंतर बालाला जन्म देऊ शकत नाही. आणि स्त्रीचं जसं वय वाढत जाते, वय वाढल्याने जेव्हा ती बालाला जन्म देते तेव्हा त्या बालात समस्या असतात. जी स्त्री तरुणपणात बालाला जन्म देते ते बाल निरोगी आणि स्वस्थ असते, पण स्त्रीचं वय झाल्यानंतर जेव्हा ती बालाला जन्म देते तेव्हा त्या बालात समस्या असतात, हे सायन्स सांगते. पण ह्या ठिकाणी या स्त्रीचं म्हणजे सारेचं वय होतं 45-90 डबल वय होतं आणि म्हातारपण होतं. आणि म्हातारपणा देवाने अशक्य गोष्ट निर्माण केली, ते म्हणजे एक जिवंत सजीव बालाची तयारी. म्हातारपणा निर्जीव गर्भाशयात मात्र इसाकाचा जन्म घडून आणला आणि तो पण मुलगा एकदम व्यवस्थित निरोगी होता, कोणती समस्या नव्हती इसाकामध्ये. हालेलुया. कारण परमेश्वर पिता समर्थ आहे, सर्व गोष्टी करण्यास समर्थ आहे, सर्व गोष्टी करण्यात तो शक्तिशाली परमेश्वर आहे. त्याला कोणतीच गोष्ट अवघड मिळत नाही, अशक्य मिळत नाही. इतका तो महान आहे आपला परमेश्वर पिता, इतका तो ताकदवान आहे आपला परमेश्वर पिता. हालेलुया, हालेलुया. आणि या ठिकाणी देवाने ही गोष्ट करूनच दाखवली. उत्पत्ती 21 अध्याय अब्राम आणि सारेच्या म्हातारपणात त्यांना मुलगा झाला. देवाने त्यांना हसवले, त्यांना आनंदित केले. कारण प्रभू काय म्हणतो, देव समर्थ आहे दगडापासून अब्रामासाठी मुले जन्मास आणण्यासाठी. आणि निर्जीव गर्भाशयातून देवाने सजीव बाल तयार केलं.
सर्व करण्यास समर्थ आहे आपला देव पिता. पुढे अब्रामाला मुलगा झाला. अब्रामाला मुलगा झाल्यानंतर तो थोडा मोठा झाला. त्यानंतर मात्र परमेश्वर पित्याने अब्रामास म्हटले, उत्पत्ती 22 अध्याय, तुझा एकुलता एक मुलगा माझ्यासाठी अर्पण कर. एकुलता एक मुलाचं होमकरण कर माझ्यासाठी, परमेश्वर पिता अब्रामाला म्हणतो. आणि अब्राम तयार झाला. सकाळी लवकर पहाटे उठला. आपल्या बायकोला पण सांगितलं नाही. आपल्या मुलाला घेतलं, लाकडं घेतलं, विस्तव घेतलं आणि आपल्या चाकराने घेऊन निघाला. जे ठिकाण परमेश्वर पित्याने सांगितलं होतं त्या ठिकाणी तो येऊन पोचला आणि आपल्या चाकरानं म्हटलं, तुम्ही इकडे थांबा, मी आणि मुलगा जाऊन आम्ही यज्ञ करून येतो. अब्रामाने मुलाला घेतलं, सुरा घेतलं, विस्तव घेतलं, लाकडं घेतलं आणि तो निघाला. मुलगा बापाला म्हणतो, इसाक बापाला म्हणतो, बाबा आपण मात्र होमाकरणासाठी यज्ञासाठी सुरू घेतली, पण कोकरू कुठे? अब्राम म्हणतो, देव पाहून देईल. अब्रामाला माहिती होतं मी माझ्या मुलालाच त्याच्यावर अर्पण करणार आहे, पण तरी अब्राम म्हणतो देव पाहून देईल. अब्रामाचा विश्वास होता. पुढे मात्र अब्रामाने हा विश्वास बाळगला होता. इब्री लोकास पत्र 11:17 ते 19 वचनात पहा त्याचा विश्वास काय होता ते. अब्रामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. ज्याने वचन स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करत होता. त्याला असे सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवायस देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. काय सांगते वचन? अब्रामाचा विश्वास होता देव समर्थ आहे, माझा मुलगा मेला तरी त्याला जिवंत करू शकतो. मी माझ्या मुलाचं होमकरण केलं तरी देव माझ्या मुलाला उठवू शकतो. हा विश्वास होता अब्रामाचा. कारण अब्रामाला हे माहिती होतं, देवाने मला अगोदर हे सांगून ठेवले की इसाकाच्या संततीला तुझी संतती म्हणणार, म्हणजे इसाकापासून वंश वाढणार. जोपर्यंत इसाकाची पुढची पिढी तयार होत नाही, पुढचा वंश तयार होत नाही, इसाकाला मरण येणार नाही. हे देवाने अगोदर अब्रामाला सांगून ठेवलं होतं. म्हणून अब्रामाला माहिती होतं जर देव त्याच्याद्वारे संतती वाढवणार आहे तर तू मरणार कसा, आणि जरी तू मेला तरी देव त्याला उठवेल, कारण त्याच्याद्वारे पुढे संतती निर्माण होणार आहे, जन्म घेणार आहे. हे अब्रामाला पूर्ण माहिती होतं. ज्याने मला अगोदर वचन दिले त्याच्यावर मी विश्वास ठेवला पाहिजे, आणि म्हणून अब्रामाने हेच काम केलं. आणि तो मुलाला घेऊन निघाला. मात्र वेदी रचली, मुलाला बांधलं, त्याच्यावर झोपवलं आणि सुरा घेऊन वार करणार. प्रभूचा दूत म्हणतो, अब्राम अब्राम. अब्राम म्हणतो, काय आज्ञा? एका बाजूला मुलाचा वध करायला तयार आहे, दुसऱ्या बाजूला म्हणतो, काय आज्ञा? म्हणजे माझा मुलगा मेला तरी चालेल, प्रभू तुम्ही बोला, अद्याप तुमची जी इच्छा असेल ती मी पूर्ण करायला तयार आहे. हे अब्रामाला सांगायचं होतं. त्या परमेश्वराचा दूत अब्रामास म्हणतो की तू परमेश्वरासाठी आपला एकुलता एक मुलगा सुद्धा द्यायला तयार झाला. याद्वारे हे कळले की तू सात्विक मार्गाने चालणारा आणि देवाचं भय बाळगणारा मनुष्य आहेस. आणि मग देवाने स्वतःची शपथ पाहून अब्रामाबरोबर करार केला, कारण देवाला स्वतःपेक्षा कोणी मोठं आढळलं नाही. म्हणून देवाने स्वतःची शपथ घेऊन, बायबल वाचा, परमेश्वराने स्वतःची शपथ घेऊन करार केलेली आहे. पण मनुष्य असा एकच अब्राम ज्याच्या बरोबर करार करताना देवाने स्वतःची शपथ घेतली. स्वतःची शपथ घेऊन अब्रामाबरोबर करार केला. हालेलुया. हाच अब्राम देवाचा मित्र बनला गेला, परमेश्वराचा मित्र. यशाया 41:8 देवाचा मित्र बनला गेला, खास देवासाठी खास बनला गेला, कारण त्याचा विश्वास होता देव हे करण्यास समर्थ आहे. आणि त्याचा मुलगा त्याला परत मिळाला. आणि तिथे त्याने पाहिलं एका झुडपामध्ये एडका अटकलेला आहे, त्याने तो काढला आणि त्याचा परमेश्वराला यज्ञ दिला. त्याने म्हटलं होतं देव पाहून देईल. देवाने दिलं पाहून. काय आज आपला विश्वास आहे का देव हे समर्थ आहे करण्यासाठी? देवामध्ये सामर्थ्य आहे, देव हे करू शकतो. आहे का आपला इतका विश्वास अब्रामासारखा? हालेलुया, हालेलुया. परमेश्वर पिता सर्व गोष्टी करण्यासाठी पूर्ण रीतीने समर्थ आहे, पूर्ण रीतीने समर्थ आहे. तो आहेच समर्थ. आपण तो विश्वास बाळगला पाहिजे, तरच आपल्या जीवनात होईल. आपण स्वतः देव करू शकत नाही, देव मला देऊ शकत नाही. देव देऊ शकतो, तो आहे समर्थ. आपला विश्वास तितका मिळत नाही, आपला भरोसा तितका मिळत नाही, आपली प्रार्थना तितकी मिळत नाही, आपली धार्मिकता तितकी मिळत नाही, म्हणून आपल्याला मिळत नाही. देव आहेच समर्थ, तो त्याच्या जागेवर बरोबर आहे. मात्र आपल्या जीवनात आपल्याला बदल
आपला विश्वास, आपली प्रार्थना, आपली धार्मिकता आपल्याला वाढवायला हवी, तर आपल्या जीवनात सर्व गोष्टी समर्थ मात्र होणार. हालेलुया, हालेलुया. प्रभू सर्व गोष्टी करण्यात समर्थ परमेश्वर आहे, सर्व गोष्टी करू शकतो. पुढे वचन सांगते मत्ते 3:11-12 बायबल सांगते योहान काय म्हणतो, बप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो पहा. बप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की जो माझ्या मागून येते तो तुमचा बप्तिस्मा पवित्र आत्म्याने अग्नीने करेल, तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या पायतणाचा बंद सोडाव्यास देखील मी मात्र समर्थ नाही, मी योग्य नाही. अगदी त्याच्या चपलाची दोरीचा सुताचा धागा जो आहे त्याची गाठ दोरी सोडण्यासाठी सुद्धा मी समर्थ मिळत नाही, पाय चपलाची दोरी धागा सोडण्यासाठी सुद्धा मी समर्थ नाही, मी योग्य नाही. तो समर्थ आहे प्रभू येशू, जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, तो तुमचा बप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करील. तो समर्थ आहे प्रभू येशू. प्रभू येशू समर्थ आहे प्रत्येक गोष्टीत, मानवापेक्षा, वस्तूपेक्षा, सैतानापेक्षा, हरेक गोष्टीपेक्षा समर्थ आहे प्रभू येशू, आणि तोच तो सर्व गोष्टी करू शकतो. हालेलुया, हालेलुया. खरोखर जर आपला विश्वास दृढ असला आणि या मजबूत विश्वासाच्या द्वारे आपण प्रभूकडे प्रार्थना करणार, तर आपली बंधने तुटणार, आपल्या समस्या दूर होणार, आपली संकटे टाळली जाणार. आपल्याला जे काही हवंय ते सर्व काही मात्र परमेश्वर आपल्याला देणार, कारण आपला प्रभू समर्थ परमेश्वर आहे, आपला प्रभू शक्तिशाली परमेश्वर आहे, जो आपल्याला अनुग्रह देण्यासाठी समर्थ आहे. विश्वास ठेवा, प्रार्थना करा, मागा. का नाही देणार तुम्हाला? आहे का तितका तुमचा भरोसा? आहे का तुमची तितकी प्रार्थना? आहे का तितकी धार्मिकता आणि नीतिमत्वता? जर असेल तर नक्की आपल्याला मिळेल. हालेलुया, हालेलुया. कारण प्रभू ही कराव्यास पूर्ण रीतीने समर्थ आहे. रोमकरास पत्र 16:25-27 संत पौल म्हणतो की आपला परमेश्वर पिता तुम्हाला स्थिर कराव्या समर्थ आहे, त्याला युगायुग गौरव असो. आमीन. पौल काय म्हणतो? तो तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ आहे. तुम्ही स्थिर राहा, टिकून राहा प्रभूमध्ये, प्रभूच्या सेवेत, वचनात वाढा, तो तुम्हाला नक्की स्थिर ठेवेल, तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ आहे. जर तुमचा विश्वास आहे, तुम्ही प्रभूमध्ये वाढण्यासाठी भक्कम आहात, तर तो तुम्हाला कमजोर पडू देणार नाही. तुमचा आतून निर्णय झालेला आहे, तुमची मनाची तयारी झालेली आहे प्रभूची सेवा करण्याचा, प्रभूमध्ये वाढण्याचा, तर तो नक्की तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ ठरेल. समर्थ आहेच प्रभू, तो तुम्हाला स्थिर करेल. तो तुम्हाला पडू देणार नाही, नाश होऊ देणार नाही, बिघडू देणार नाही, भोगू देणार नाही, जर तुमच्या मनाची पूर्ण तयारी असेल तर. आपल्याला प्रभूमध्ये वाढायचंय, प्रभूची सेवा करायचंय, प्रभूचं काम करायचंय, प्रभूचे नियम पाळायचे, पूर्ण मनाची तयारी. हा, मला प्रभूमध्ये जीवन जगायचंय, मला प्रभूपासून दुरावायचं नाही, प्रभू मध्येच राहायचंय, तर तो नक्की आपल्याला स्थिर ठेवेल. तो स्थिर ठेवण्यास समर्थ आहे. तो आपल्याला बिघडू देणार नाही, भोगू देणार नाही, पापात पडू देणार नाही, नाश होऊ देणार नाही. तो आपल्याला स्थिरच ठेवेल, जर आपल्या मनाची तयारी झालेली आहे, आपण मनातून पूर्ण तयार आहोत तर. हालेलुया. प्रभू येशू सर्व गोष्टी कराव्यास समर्थ आहे, अगदी आपल्याला स्वर्गात न्यायला पण समर्थ आहे. बायबल काय सांगते पहा, फिलिप्पियरास पत्र 3:20-21 त्या ठिकाणी संत पौल काय म्हणतो? आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तिथून प्रभू येशू ख्रिस्तात तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमच्या आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. आपले नागरिकत्व, आपला हक्क, आपला अधिकार स्वर्गात आहे, पृथ्वीवर नाही. पृथ्वीत आपण प्रवासी आहोत आणि स्वर्गीय आपले आपण रहिवासी आहोत. तिथून येणारे प्रभू आपल्याला नेण्यासाठी ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्याच सामर्थ्याने तो आपले रूपांतर करील, आपल्याला स्वर्गात नेईल, आपलं पुनरुत्थान घडून आणेल. त्याच सामर्थ्याने तो समर्थ आहे सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यात. जे पाहिजे, जे हवंय ते सर्व तो आपल्या स्वाधीन करेल, आपल्याला ते देईल. समर्थ येतो. काय हवंय तुम्हाला, कोणती गोष्ट हवी, सर्व तो आपल्या स्वाधीन करायला तयार आहे. समर्थ येतो आणि त्याच सामर्थ्याने तो आपले रूपांतर करील, आपल्याला उठवील, आपलं पुनरुत्थान घडवील
राज्यामध्ये नाही. समर्थ आहे आपला प्रभू. जर आपण त्याचे नियम पाळला, त्याच्या आज्ञा पाळला, त्याच्या वचनात चालला, तर तो आपल्या जीवनात सर्व गोष्टी घडून आणेल ज्याची आपल्याला आवश्यकता आहे. दानिएल 3 मध्ये शद्रक, मेशक आणि अबेदनेगो. बायबल काही सांगते पहा, नबुकदनेस्सर जो राजा होता, बाबेलाचा राजा, त्या राजाने सुवर्ण सोन्याची एक मूर्ती बनवली, मोठी भव्य मूर्ती. आणि या राजाने म्हटलं, जेव्हा वाद्य, वीणा, सारंगी किंवा डफ अशा प्रकारचे जे वाद्य होते, या वाद्यांचा आवाज जेव्हा तुमच्या कानी पडेल तेव्हा सर्वांनी, नबुकदनेस्सर राजा म्हणतो, तेव्हा सर्वांनी मी केलेल्या या मूर्तीला सर्वांनी नमन करायचं. तेव्हा हे सर्व प्रकारचे वाद्य वाजविण्यात आले आणि सर्व लोक त्या भव्य एक मोठ्या मूर्तीला नमन करू लागले. परंतु त्याच्यामध्ये शद्रक, मेशक आणि अबेदनेगो या तिघांनी मात्र त्या मूर्तीला नमन केले नाही. तेव्हा ही गोष्ट राजापर्यंत आली. राजाने म्हटलं, पहा, मी तुम्हाला एकदा संधी देतो, जेव्हा या वाद्यांचा आवाज तुमच्या कानी पडेल तेव्हा तुम्ही मी स्थापिलेल्या मूर्तीला नमन करायचं. परंतु त्या तिघांनी काय उत्तर दिलं राजाला, महाराज, तुम्ही बनवलेल्या मूर्तीला मी नमन करणार नाही. जी मानवाने बनवलेली आहे, ज्याच्यावर श्वास नाही, आमचा देव तर जिवंत परमेश्वर आहे, ज्याने सर्व निर्माण केलेले, तो परमेश्वर पिता आम्हाला तुमच्यातून सोडविण्यास समर्थ आहे. का राजाने काय म्हटलं होतं, जर तुम्ही या मूर्तीला नमन केलं नाही तर तुम्हाला तप्त भट्टीत टाकण्यात येईल. तेव्हा तिघं उत्तर देतात, महाराज, आमचा देव समर्थ आहे, मात्र आम्हाला तुमच्या हातून सोडवयास आणि या तप्त भट्टीतून सोडवयास. राजाला राग आला आणि राजाने म्हटलं, ही भट्टी जे आणखी 7 पटीने गरम करा. आणि भट्टी आणखी 7 पटीने गरम केली. इतकी गरम केली होती की ज्या लोकांनी शद्रक, मेशक आणि अबेदनेगो तिघांना उचलून त्या भट्टीत टाकायला गेले होते, ती त्याच्या शिकाने मरण पावले. शद्रक, मेशक, अबेदनेगो तिघांना भट्टीत टाकलं, पण जे टाकायला गेले होते ती त्या शिकाने मात्र मरण पावले. आणि जेव्हा त्या तिघांना भट्टीत टाकलं तेव्हा राजा पाहत होता काय होतं. तर राजा पाहतो तर काय, राजाने पाहिलं की ज्यांना आपण बांधून टाकलेले ते मोकळे फिरतात आणि त्यांच्याबरोबर अगदी एक चौथा पुरुष आहे. तेव्हा त्याने आपल्या मंत्र्यास म्हटले की आपण तिघांना टाकले होते आणि बांधून, हे तर मोकळे फिरत आहे आणि चौथाचं स्वरूप तर देव पुत्रासारखं दिसत आहे. तेव्हा मात्र राजाने म्हटलं, ओ देवाच्या सेवकांना तुम्ही बाहेर या, कारण ते मेले नव्हते, त्याला काहीच झालं नव्हतं, उलट मोकळे मस्त भट्टीमधून या तप्त गरम भट्टीतून फिरत होते ते. राजाने त्यांना बाहेर बोलवलं, ते बाहेर आले आणि जेव्हा बाहेर आले पाहिलं तर काय, त्यांना कुठे जखम नाही, चटका नाही, काहीच नाही, अगदी त्यांचा केस पण होरपला नव्हता, अंगाला अग्नीचा वास सुद्धा नव्हता. तेव्हा जेव्हा ही गोष्ट राजाने पाहिली तेव्हा राजा काय म्हणतो पहा त्याच्यामध्ये, दानिएल 3:29 अशा प्रकारे सोडविण्या समर्थ असा दुसरा कोणी देव नाही. काय म्हणतो नबुकदनेस्सर राजा, अशा प्रकारे सोडविण्या समर्थ असा दुसरा देव मिळत नाही. तो एकच आहे, आपला परमेश्वर पिता प्रभू येशू ख्रिस्त. तो एकच प्रभू आहे. अशा प्रकारे कोणच सोडू शकत नाही. एकच देव आहे अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ, अतप्त भट्टीतून, अग्नीतून मुक्त करण्या प्रभू येशू. आणि प्रभूने त्यांना त्या तप्त भट्टीतून सोडवलं ना. त्यांना चटका लागला, जखम झाली, वास सुद्धा नाही अंगाला, केस सुद्धा ओढपला नाही, काही त्रास झाला नाही त्यांना अग्नीचा. प्रभूने मात्र त्या ठिकाणी त्यांना सांभाळलं, त्यांना सुरक्षित ठेवलं. कारण आपला प्रभू समर्थ आहे, तप्त भट्टीतून, अग्नीतून आपल्याला सोडविण्यासाठी समर्थ परमेश्वर आहे. आणि नबुकदनेस्सर राजाला ही गोष्ट पटली, कळली की अशा प्रकारे दुसरा देव नाही, तो एकच परमेश्वर समर्थ परमेश्वर आहे. खरोखर आपला परमेश्वर पिता समर्थ परमेश्वर आहे. त्याला अवघड आणि अशक्य अशी कोणतीच गोष्ट मिळत नाही. तो सर्व गोष्टी करण्यामध्ये पूर्ण समर्थ आहे, म्हणून त्याचं नाव आहे सर्वसमर्थ. प्रकटीकरण 4:8 स्वर्गात मात्र जे 4 प्राणी आहेत, ज्यांच्या अंगावर, संपूर्ण अंगावर डोले आहेत, हे रात्रंदिवस न थांबता रात्रंदिवस प्रभूची स्तुती करतात. रात्रंदिवस प्रभूची स्तुती, पवित्र पवित्र सर्व समर्थ प्रभू देव जो येणार आहे तो प्रभू परमेश्वर. आणि त्या प्रभूला नमन करतात. ते काय म्हणतात, पवित्र पवित्र सर्व समर्थ प्रभू. तो सर्व समर्थ प्रभू आहे आणि रात्रंदिवस सर्व समर्थ प्रभू बनवून प्रभूची स्तुती
केली जाते स्वर्गाच्या राज्यात, कारण त्याला सर्व समर्थ आहे, सर्व करण्यात तो समर्थ आहे, सर्व करण्यात तो शक्तिमान परमेश्वर आहे, ताकदवान परमेश्वर आहे, तो सर्व काही करू शकतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून सतत तिकडे परमेश्वराची स्तुती चालू असते, परमेश्वराचे गौरव चालू असतात, कारण आपला परमेश्वर पिता सर्व काही करण्यामध्ये पूर्ण रीतीने समर्थ आहे. आता आपला देव पिता समर्थच आहे, आपल्याला सहाय्य करतो, आपल्याला मदत करतो, आपली बंधने तोडतो, आपली अडचणी दूर करतो, आपली निराशा दूर करतो. सर्व गोष्टी समर्थ आहे आपला परमेश्वर पिता. त्याला अवघड अशक्य असं काहीच मिळत नाही. सर्व करण्यात मात्र तो समर्थ आहे. जर खरोखर आपण प्रभूवर विश्वास ठेवला, जर खरोखर आज आपण प्रभूकडे प्रार्थना करणार, तर तुमच्या जीवनात पण त्या गोष्टी समर्थ ठरल्या जाणार. तुमच्या गोष्टी जीवनात सुद्धा परमेश्वर पिता कार्य करणार, त्या गोष्टी घडवून आणणार, तुमची बंधने तोडणार. विश्वासाने प्रभूला शरण या, मनापासून तुम्ही प्रभूची प्रार्थना करा, प्रभूचा धावा करा, त्याच्यावर भरोसा ठेवा. प्रभू समर्थ आहे करण्यासाठी, तुमचे आजार बरे करण्यासाठी समर्थ आहे, तुमची बंधने तोडण्यासाठी प्रभू समर्थ आहे. तो तुमच्या जीवनात नक्की कार्य करणार, तुमचे अडथळे दूर करणार, कारण आपला प्रभू समर्थ आहे. आणि आपला प्रभू समर्थ असून आपल्याला पण तो समर्थ बनवतो. वचन काय सांगते? वचन सांगते की मात्र 2 इतिहास 27 अध्याय 6 वचनात योथाम आपला देव परमेश्वर या समोरून आपली वर्तणूक ठेवी म्हणून तो समर्थ झाला. आपली वर्तणूक परमेश्वरा अनुसरून तो ठेवत असे, म्हणजे देवाच्या आज्ञा नियम तो पाळत असे. पवित्र जीवन योथाम जगायचा म्हणून देव पित्याने योथामला समर्थ केले. 2 इतिहास 26 अध्यायामध्ये उजिया राजा 16 वचनात देव पित्याने उजियाला सुद्धा महासामर्थ्यवान बनवले. महासामर्थ्यवान, तोही समर्थ झाला. बायबल काय सांगते पहा, 16 वचनात तो समर्थ झाला. पण जेव्हा तो समर्थ झाला तेव्हा तो बिघडला. जेवढा समर्थ झाला होता तेवढा खाली पडला. मग मात्र तो कोळी बनला गेला आणि वेगळ्या घरात वेगळा राहू लागला. राज्यकारभार सर्व गमावून बसला. मग त्याचा मुलगा सर्व पाहू लागला. देवाचे नियम पाळत होता, समर्थ झाला. देवाचे नियम म्हणले जेवढा जितकं वर चढला होता तिथून खाली पडला, सर्व गमावून बसला. म्हणजे जर आपण देवामध्ये चालले तर आपण पण समर्थ बनणार, देव बनवणार आपल्याला. म्हणजे सांगते की मात्र 2 कंदिकरा दुसरे पत्रामध्ये 1 अध्यायामध्ये 4 पौल म्हणतो की ज्या प्रकारे प्रभू आमचे सांत्वन करतो त्या प्रकारे आम्ही सुद्धा तुमचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. तुमचे सांत्वन करण्यास आम्ही समर्थ व्हावे म्हणून प्रभू आमचे सांत्वन करतो, आम्हाला धीर देतो. लूक 21:36 वचनात तुम्ही या सर्व गोष्टी चुकवाव्यास आणि मनुष्याच्या पुत्रासमोर म्हणजे प्रभू येशू समोर उभे राहाव्यात, समर्थ व्हावे म्हणून प्रार्थना करीत जागृत राहा. कधी आपण समर्थ होणार? प्रार्थना करीत राहतील तर प्रभू समोर उभे राहण्यास समर्थ, बलकट, सक्षम बनले जाणार. बायबल सांगते आपण प्रार्थना करत राहतील, प्रार्थनामय जीवन जगतील तर आपण पण समर्थ बनणार प्रभू समोर उभे राहण्यासाठी. प्रभू आपल्याला समर्थ आहे, तोही आपल्याला समर्थ बनवणार जर आपण त्याचे नियम पाळले. आपण प्रभूच्या आज्ञा पाळल्या, आपण पापापासून दूर राहिले, आपण प्रभूच्या वचनानुसार चालले, प्रभूच्या संकल्पाप्रमाणे चालले, तर तो आपल्याला पण सक्षम करणार, आपल्याला पण तो सशक्त बलकट बनवणार. कारण आपला प्रभू तसा आहे, बलकट, मजबूत, समर्थ परमेश्वर. आपल्याला पण तसं करणार जर आपण नियम पाळणार, आज्ञा पाळणार, पापापासून वाईटापासून दूर राहणार, परमेश्वराच्या योजनेप्रमाणे चालणार, परमेश्वर पिता आपल्याला अनुग्रह देणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.